भारतीय लष्कराने अलीकडेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व पीओके मधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली। या धाडसी मोहिमेचं संपूर्ण देशभरातून जोरदार स्वागत झालं। मात्र या कारवाईपूर्वी घडलेल्या काही घडामोडींमुळेच आता राजकीय वादंग उभं राहताना दिसतंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे। राहुल गांधी आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी जयशंकर यांच्यावर पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप केला आहे। काँग्रेसने जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याआधी त्यांना सूचित केलं गेलं होतं। यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला केवळ एक इशारा देण्यात आला होता। यामागे कोणतीही गोपनीय माहिती लीक करण्यात आली नव्हती। दरम्यान या वादात आणखी एक वळण तेव्हा समोर आलं जेव्हा पवन खेरा यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला। खेरा यांच्या मते ऑपरेशन कहूता दरम्यान देसाई यांनी रॉ एजंट्सने केलेल्या पूर्वतयारीची माहिती पाकिस्तानला दिली होती, ज्यामुळे संपूर्ण ऑपरेशन अपयशी ठरलं। काँग्रेसकडून असा दावा करण्यात आला की 50 वर्षांपूर्वी झालेल्या या मोहिमेचं अपयश आणि देसाई यांची भूमिका पुन्हा चर्चेत आणून त्यांनी एस जयशंकर यांच्यावरील संशय अधिक तीव्र केला आहे। या पार्श्वभूमीवर ऑपरेशन कहूता आणि त्यामागील खऱ्याखुऱ्या घटनांची माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं YouTube चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र। पवन खेरा यांनी उल्लेख केलेल्या ऑपरेशन कहूताचं संपूर्ण चित्र समजून घेण्याआधी आपण आधी त्यामागची पार्श्वभूमी पाहूयात। 18 मे 1974 रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी यशस्वीपणे पार पाडली होती। या चाचणीला स्माइलिंग बुद्धा हे नाव देण्यात आलं आणि भारताने ही चाचणी शांततामूलक अणुस्फोट म्हणून घोषित केली होती। या प्रयोगामागे देशाच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देण्याबाबत वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीचा उद्देशही होता। मात्र भारताच्या या धाडसी पावलामुळे पाकिस्तान हादरून गेला होता आणि त्यामुळेच त्यांनी ही अणुचाचणी करण्याचा निर्णय घेतला। पाकिस्तानने चीन आणि फ्रान्सकडून मदतीची अपेक्षा ठेवली होती, पण जेव्हा फ्रान्सला हे समजलं की पाकिस्तानचा अणु कार्यक्रम शांततेसाठी नसून आक्रमक हेतूने राबवला जात आहे, तेव्हा त्यांनी सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला। तरीही पाकिस्तान आपल्या अणु कार्यक्रमावर ठाम राहिला आणि कोणतीही किंमत मोजून तो पूर्ण यशस्वी करण्याच्या भूमिकेत पाकिस्तान होता। त्या काळात पाकिस्तानने डॉक्टर अब्दुल कदीर खान यांना आयर्लंडमधील एका अणुऊर्जा प्रकल्पात कामासाठी पाठवलं। त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं तिथे अण्वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेचं बारकाईने निरीक्षण करून संबंधित तांत्रिक माहिती चोरी करून ती पाकिस्तानला पोहोचवणं। 1975च्या सुमारास खान आपल्या कुटुंबासह आयर्लंडमधून पाकिस्तानमध्ये परतले आणि तेथूनच पाकिस्तानच्या अणुशस्त्र कार्यक्रमाला गती मिळाली। पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या सहकार्याने त्यांनी अण्वस्त्र बनवण्याचा एक गुप्त प्रकल्प सुरू केला। कालांतराने एक्यू खान यांना पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळख मिळाली। या दरम्यान भारतालाही पाकिस्तानच्या हालचालींची कल्पना आली होती। त्यामुळे सन 1971 आणि सन 1972च्या सुमारास भारताच्या गुप्तचर संस्था म्हणजेच रॉने ऑपरेशन कहूता नावाचं एक गुप्त मिशन सुरू केलं। या मिशनचा उद्देश होता की पाकिस्तानचं अणुशस्त्र कार्यक्रमाची अचूक माहिती मिळवून त्याच्या ठिकाणांचा शोध घेणं हा होता। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉला पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अणुशस्त्र निर्मितीच्या केंद्राबाबतची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते। यानंतर रॉने आपल्या सर्वात विश्वासू गुप्तहेरांना पाकिस्तानमध्ये पाठवलं, ज्याचं नेतृत्व अजित डोवाल यांनी केल्याचं काही माध्यमांमध्ये नोंदवलं आहे। रॉ गुप्तहेर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर मजबूत नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आणि शक्य तितक्या ठिकाणी सतत नजर ठेवली। या महत्वाच्या मिशनमध्ये भारताला इस्रायलच्या मोसाद या नामांकित गुप्तचर संस्थेची साथही मिळाली होती। मात्र पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याचं काम अनेक ठिकाणी गुप्तपणे सुरू असल्याने हे अचूक ठिकाण हेरणं हे अत्यंत कठीण काम होतं। जवळपास 7 ते 8 वर्षांच्या सातत्यपूर्ण शोध आणि तपासानंतर रॉचे हेर पाकिस्तानमध्ये एक भक्कम जाळं निर्माण करण्यात यशस्वी झाले। त्यांनी पाक लष्करासाठी काम करणाऱ्या शस्त्रनिर्मिती संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण सुरू केलं। त्याच दरम्यान एक महत्वाची बाब त्यांच्या लक्षात आली। अणुशास्त्रज्ञ अनेकदा एका विशिष्ट न्हाव्याच्या दुकानातच केस कापण्यासाठी जात होते। ही गोष्ट ओळखून रॉच्या एजंट्सनी त्या दुकानात जाऊन वैज्ञानिकांचे केस गोळा केले आणि त्याचे नमुने भारतात तपासणीसाठी पाठवले।
ज्यामधून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याचे प्रयत्न चालू होते। केसांच्या तपासणीमध्ये वैज्ञानिकांच्या केसांमध्ये युरेनियमचे अधिक प्रमाण आढळून आल्याने हे स्पष्ट झालं की पाकिस्तान गुप्तपणे अणुबॉम्ब तयार करण्याच्या कामात गुंतलेला होता। रॉला मिळालेल्या माहितीमुळे हेही स्पष्ट झाले की हा अणुशस्त्र प्रकल्प रावळपिंडी जवळील कहुता शहरात स्थित खान रिसर्च लॅबोरेटरीमध्ये सुरू होता। त्यामुळे या मिशनला ऑपरेशन कहुता असं नाव देण्यात आलं। आता पाकिस्तानमधील अणुबॉम्ब उत्पादनाचा गुप्त ठिकाणा समजल्यावर पुढचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे या प्रकल्पाला रोखण्याचं होतं। एकीकडे हे मिशन गती घेत असताना दुसरीकडे भारतात मोठा राजकीय बदल झाला। 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेत आला। मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि भारतातलं पहिलं गैर काँग्रेसी सरकार स्थापन झालं। परिणामी ऑपरेशन कहुताची जबाबदारी आणि रॉच्या कारभाराची सूत्र आता त्यांच्या हातात आली। मात्र मोरारजी देसाई यांचा रॉच्या गुप्तचर संस्थेवर फारसा विश्वास नव्हता। त्यांना वाटायचं की इंदिरा गांधींनी रॉचा वापर राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला होता। त्यामुळे सत्तेवर आल्यावर त्यांनी रॉचं बजेट जवळपास 30% कमी केलं, ज्याचा थेट परिणाम ऑपरेशन कहुतावर झाला। या दरम्यान रॉचे एजंट्स देखील पाकिस्तानमधील अणुशस्त्र प्रकल्पाची ब्लूप्रिंट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते। एका एजंटने ती माहिती मिळवली होती, परंतु ती माहिती देणाऱ्या व्यक्तीने लाखो डॉलर्सची मागणी केली। हे पैसे देण्यासाठी पंतप्रधानांची मंजुरी आवश्यक होती। रॉच्या अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण योजना मोरारजी देसाई यांना समजावून सांगितली, पण त्यांनी पैसे मंजूर करण्यास नकार दिला। या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान जनरल झिया उल हक आणि भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचं मानलं जात होतं। दोघांमध्ये नियमित फोनवरून संवाद होत असे। अशाच एका फोन संभाषणादरम्यान मोरारजी देसाई यांनी झिया उल हक यांना सांगितलं की माझे गुप्तहेर तुमच्या कहुता परिसरात काय घडत आहे याची माहिती मला देत आहेत। ही माहिती मिळताच झिया उल हक सतर्क झाले असं सांगितलं जातं। मोरारजी देसाईंकडून ही माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने आपली सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आणि ISI ला आदेश दिले की देशात असलेल्या भारतीय रॉ एजंट्सचा शोध घेऊन त्यांना मारण्यात यावं। परिणामी अनेक रॉचे एजंट्स ISIच्या हाती लागले आणि त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली। या एका फोन कॉलमुळेच ऑपरेशन कहुता उधळलं गेलं असा आरोप आजही कायम आहे। हाच मुद्दा पुढे काँग्रेस करत प्रवक्ते पवन खेरा यांनी मोरारजी देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की त्यांनी पाकिस्तानला भारतीय गुप्तचर मोहिमेची माहिती दिली होती। यावर तुमचे काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार।